अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारून पसार झालेले 2 आरोपी अवघ्या 2 तासाच्या आत जेरबंद केले। दिनांक 28/6/2025 रोजी सरकारतर्फे फिर्यादीनामे पोलीस अंमलदार 2114 मयूर तुळशीदास पवार वय 36 वर्ष, व्यवसाय नोकरी, नेमणूक अंबड पोलीस स्टेशन नाशिक शहर यांनी फिर्याद दिली की दिनांक 28/6/2025 रोजी 22:30 सुमारास स्वामीनगर समाज मंदिर समोर अंबड नाशिक दातीर यांच्या राहत्या घराच्या भिंतीलगत रोडवर येथे प्रशांत सुभाष भदाने वय वर्ष अंदाजे 25 वर्ष, राहणार ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळ स्वामीनगर अंबड नाशिक यास सुपियान अनीस अत्तार राहणार श्यामसुंदर रो हाऊस नंबर 6 स्वामीनगर अंबड नाशिक व त्याचा मित्र विक्की बंटी प्रसाद राहणार माऊली लॉन्स जवळ श्री स्वामी केंद्राच्या पाठीमागे अंबड नाशिक यांनी मागील भांडणाची कुरापत काढून अडवून त्याच्या जवळील धारदार हत्याराने प्रशांत भदानी यास त्याच्या डोक्यास चेहऱ्यावर डाव्या डोळ्याच्या खाली मारून त्यास जीवे ठार मारले। याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर क्रमांक 429/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1)(3)(5) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून सापळा रचून अवघ्या 2 तासात सदर गुन्ह्यातील पसार झालेले आरोपी नामे सुपियान अनीस अत्तार वय 18 वर्ष 7 महिने, राहणार श्यामसुंदर रो हाऊस नंबर 6 स्वामीनगर अंबड नाशिक, विक्की बंटी प्रसाद वय 20 वर्ष, राहणार माऊली लॉन्स जवळ श्री स्वामी केंद्राच्या पाठीमागे अंबड नाशिक यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिकसो, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस निरीक्षक श्री सचिन खैरनार गुन्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपल बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बागुल, पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुणावत, पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक योगेश साळुंके, पोलीस हवालदार 435 राहुल जगझाप, पोलीस नाईक 58 गुंड, पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार, पोलीस अंमलदार 1566 सागर जाधव, पोलीस अंमलदार 2697 प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार 2003 अनिल गाडवे, पोलीस अंमलदार 2054 सचिन कारंजे, पोलीस अंमलदार 2054 सचिन करंजे, पोलीस अंमलदार 2547 समाधान शिंदे, पोलीस अंमलदार 2391 संदीप भुरे, पोलीस अंमलदार 1943 दीपक निकम, पोलीस अंमलदार 2083 योगेश सिरसाट, पोलीस अंमलदार 2093 राकेश पाटील, पोलीस अंमलदार 2128 विष्णू जाधव, पोलीस अंमलदार 2577 गणेश कोठुळे, पोलीस अंमलदार 588 संदीप डावरे, पोलीस अंमलदार 2346 तुषार मते, पोलीस अंमलदार 2490 गणेश झनकर, पोलीस अंमलदार 1896 उल्हास गांगुर्डे, पोलीस अंमलदार 2497 शिवाजी मुंजाळ, पोलीस अंमलदार 2326 गजानन पवार यांनी नमूद केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री संदेश पाडवी हे करत आहेत।